तुरट हे स्वाद आस्वाद आस्वाद आस्वाद. हाय फ्रेंड्स, मी शेफ स्वप्नाली आस्वादच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते. तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाचे चटके खूप बसतात आहेत. आणि उन्हाळ्यात मोस्ट ऑफ ऑल लोकांना रिफ्रेशमेंटची गरज असते, म्हणजे कूलिंग, थंडावा. आणि त्यासाठीच आज आपण बनवणार आहोत समर स्पेशल ड्रिंक्स, जे ऑथेंटिकही असतील आणि ऑथेंटिक म्हणजे आपले पारंपरिक ड्रिंक्स, आणि त्याबरोबर ते तुम्हाला रिफ्रेशही करतील व पौष्टिकही, जसं की हेल्थसाठीही पोषक असतील, असं आपण आज बनवणार आहे. तर आज आपण पहिलं बनवणार आहे कैरीचं पन्हं. महाराष्ट्रीयन लोकांचं न्यू इयर गुढीपाडव्याला कैरीचं पन्हं बनवलं जातं आणि ते उन्हाळ्यातही बनवलं जातं, कारण ते खूप थंडावा देणारं असून ते रिफ्रेशही करतं आपल्याला. तर आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्हं. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत कैरी मीडियम साईज घेतल्या तर चालतील, साखर, त्याच्यानंतर चाट मसाला, त्याच्यावर मिरीपूड, वेलची पावडर. वेलची तुम्ही ग्राइंड करूनही घेऊ शकता पूर्ण पावडर, किंवा ते तुम्ही क्रश करू शकता, नॉट सो फाईन, म्हणजे ते असं थोडं भुरभुरीत. त्याच्यानंतर मीठ. तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालू शकता, जसं की काजू, बदाम, पिस्ता. मी आज पिस्ता घेतला आहे, पिस्ता माझा स्वतःचा खूप फेवरेट आहे. त्याच्यानंतर सब्जा तुम्हाला भिजवून ठेवायचा आहे आधी, तो व्यवस्थित पाण्यामध्ये सोक झाला पाहिजे. सब्जा हाही खूप कूलिंग साठी वापरला जातो, म्हणजे खूप थंडावा देणारा आहे. उन्हाळ्यात सब्जा सरबतांमध्ये मोस्ट ऑफ ऑल यूज केला जातो. तर आपण चालू करूया कैरी पन्हं. आपण कैरी गरम पाण्यातून काढल्यावर त्याला थंड पाण्यात थोडा वेळ थंड होऊ द्यायची, आणि त्यानंतर त्याला आता डिस्किन करूया आपण. आपल्याला याला शिजवायचं आहे ॲक्च्युली यासाठी की त्याच्यामध्ये शुगर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. कैरी तर सगळ्यांना आवडतेच, तुम्हाला माहिती आहे. आता आपला हे पल्प गरम झाला, त्याच्यामध्ये आपण हवी तेवढी साखर टाकून घेऊया. साखर तुमच्या स्वादानुसार, किती गोड तुम्हाला हव्यात तितकी. याला आपण पुन्हा एकदा उकळवूया, साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत. आता मी यात डायरेक्ट साखर टाकली. तुम्ही वेगळा साखरेचा पाकही तयार करू शकता आणि घालू शकता याच्यामध्ये. म्हणजे आपलं जेव्हा तुम्ही कैरी शिजवत असता तेव्हा साईडला साखरेचा पाक करून घ्यायचा आणि
कलर आला वरती, छान असे पिस्ता दिसतात आहेत आणि आय एम शुअर तुम्हाला आवडला असेल. नक्की करून बघा घरी कैरी पन्ह. झटपट रेसिपी. झटपट रेसिपी सोमवार ते शुक्रवार दुपारी 4:55 तर फ्रेंड्स, आता आपण बनवणार आहोत पान गुलकंद स्मूथी. पान म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपलं खाऊचं पान. नॉर्मली पान तुम्हाला आपल्या इंडियामध्ये पान म्हटलं की आपल्याला इतकंच माहिती आहे की आपण पान बनवतो, म्हणजे जसं पान खातात लोक, पण त्यापासून ड्रिंकही बनवू शकतं. हे खूप रेअरलीच लोकांना माहिती आहे. म्हणून आज आपण काहीतरी वेगळं म्हणून पानाचं ड्रिंक बनवणार आहे, पान गुलकंद. तर आपल्याला त्यासाठी पान यूज करायचं आहे. पानं घ्यायची आहेत आणि ती आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर साखर स्वादानुसार, जसं काही लोकांना स्वीट जास्त आवडतं तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर चाट मसाला घ्यायचा आहे आपल्याला. रोज इसेन्स घ्यायचा आहे, कारण हा गुलकंद असल्याने आपण गुलकंद तर वापरणार आहोत, पण त्याच्यामध्ये रोज इसेन्स किंवा तुम्ही रोज सिरप घेऊ शकता किंवा छान असा तो त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. त्याच्यात आपण साखर घालूया स्वीटनेस येण्यासाठी. साखर छान आपल्याला विरघळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. थोडंसं मीठ घालूया, अगदी चिमूटभर, कारण मीठ आणि साखर जेव्हा एकत्र येतं त्याने स्वीटनेस जास्त वाढतो. किंवा तुम्ही जेव्हा काही कुठलाही स्वीट पदार्थ बनवत असाल त्याबरोबर त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घातलात तर त्याचा स्वीटनेस आणखी वाढतो. तर आता हे आपण ग्लासामध्ये पोर करून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वरून गुलकंद घालूया.
आता आपण थोडे पिस्ता कट करून घेऊया. ते आपण त्यावर घालून घेऊया व त्यामध्ये गार्निशिंगसाठी मिंट लीव्स ठेवूया. तर फ्रेंड्स, आपला पान गुलकंद तयार आहे. तुम्ही नक्की घरी करून बघा. आय एम शुअर हे तुम्हाला खूप आवडेल. तर फ्रेंड्स, आपण तुम्ही निरनिराळ्या रेसिपीज बघतच असता. आय एम शुअर तुम्हाला आजच्या माझ्या रिफ्रेशिंग समर स्पेशल ड्रिंक्स नक्की आवडले असतील. तुम्ही घरी नक्की करून बघाल. तर फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटू वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन. तोपर्यंत बाय बाय.